आम्ही थोडी महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हा सर्वांना थोडी माहिती देणार आहोत. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. या शब्द स्तुंभांनी मी माझ्या मराठी दिनाच्या माहितीस प्रारंभ करतो. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे, महा आणि राष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील 3रे व लोकसंख्येच्या बाबतीत 2रे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वात विकसित राज्यांपैकी एक आहे. भारतातील एकूण उत्पादनाच्या जवळपास 1/4 भाग महाराष्ट्रात तयार होतो. याशिवाय महाराष्ट्र त्याची विशिष्ट भौगोलिक ओळख व सांस्कृतिक वारसेमुळे विशेष ओळखला जातो. तसा महाराष्ट्राचा इतिहास खूप जुना आहे. 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रोविन्स होते, बेसिकली बॉम्बे प्रोविन्स, मद्रास प्रोविन्स आणि बंगाल प्रोविन्स. तर बॉम्बे प्रोविन्स किंवा प्रेसिडेन्सी म्हटलं जायचं त्यावेळेस, त्याची हद्द बेळगावपासून पूर्ण सिंधपर्यंत अशी पसरलेली होती आणि अशी नागपूरपर्यंत. सो इट वॉज क्वाईट बिग. सो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आले. त्यावेळी मुंबई प्रांतातील गुजराती, मराठी, कच्छी, कोंकणी असे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी भाषांवर प्रांत रचनेची मागणी जोर करू लागली. गुजराती भाषिकांनी स्वतःचं वेगळं राज्य हवं होतं. त्याचवेळी मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली. या आंदोलनाचा परिणाम म्हणून 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायदा अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा 2 राज्यांची निर्मिती करण्यात आली. 21 नोव्हेंबर 1956 रोजी फ्लोरा फाउंटन परिसरात, ही जागा मुंबईत आहे, फ्लोरा फाउंटन, या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संघटनांमुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकावरून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदर, आजचा CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनच्या दिशेने कडे निघाला. पोलिसांची ताकद वापरून मोर्चा उधळून लावण्याचा लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीमुळे पोलिसांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनांमुळे अखेर सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1965 मध्ये त्याच जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवून वैभवशाली इतिहास जपला आहे. So for the benefit of the younger generation, I'll present the remaining information in English. So Maharashtra is known as the land of saints, and here God is referred to as Mauli, which means mother. Chhatrapati Shivaji Maharaj is the founder and the great warrior of the Hindu Swarajya.
Maharashtra is the land of saints and sages as well as heroes. This land has got the tradition of valor, sacrifice, and patriotism. Chhatrapati Shivaraya followed and treated all caste and religion equally. He established Hindu Swarajya, a kingdom of Raya. Sant Jnaneshwar, Sant Namdev, Sant Tukaram Maharaj, and Sant Eknath Maharaj tried to mature the mind of Maharashtra. So May the 1st is a public holiday in Maharashtra, and Marathi people celebrate this day with great festivity. Various programs are organized on this day. Also, 106 martyrs who sacrificed for the creation of Maharashtra state are commemorated on this day. On the occasion of Maharashtra Day, a parade is held at Shivaji Park in Dadar, which is in Mumbai, and the Governor of Maharashtra and Chief Minister is present. Governor Ramesh Bais did flag hoisting at Chhatrapati Shivaji Park Maidan on the occasion of the 63rd Maharashtra Day this year and gave a speech. Chief Minister of the state, Eknath Shinde, was present there as well. And both Maharashtra Police Force and Fire Brigade presented their parade on the ground. Thus, May 1st is like a festival for all Marathi people. Let's celebrate Maharashtra Day with great zeal and enthusiasm. Dhanyawad. धन्यवाद. And जय महाराष्ट्र.